नमस्कार, मी अंजली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठीची साहित्य आणि कृती आपण बघूया. पहिल्यांदा गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. गॅस लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तुम्ही जे यूज करता ते तेल घाला. तेल गरम झालं की 2 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ. आणि ह्या तेलामध्ये चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं ते. पूर्ण घरभर असा खमंग वास सुटलेला आहे आणि पीठ भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे गार करायला ठेवूया. आपली पुढची प्रोसेस आहे ते हे गार झाल्यानंतर आहे. पीठ गार होते तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया. हे पनीर घेतलेले आहे 200 ग्रॅम. त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे करून घ्यायचे. 2 सिमला मिर्च घेतलेले आहेत, त्याचे पण मोठे मोठे चौकोनी तुकडे. कांद्याचेही तसेच चौकोनी तुकडे करायचे आणि टोमॅटोचे सुद्धा. हे तुकडे करून झालं की मग आपण पुढं बघूया. आणि हा मोठा कांदा आणि 2 टोमॅटो आहेत ते फोडणीसाठी ठेवलेला आहे. तो कांदा खूप बारीक चिरायचा आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरायचे. हे सगळं चिरून झालेलं आहे. हे साईडला करूया. हे आता बेसन भाजलं होतं ते गार झाले. आपण त्याच्यात सगळा मसाला तयार करूया. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. थोडी आलं लसूण पेस्ट शिल्लक ठेवली. आपण नंतर फोडणी करणार आहे त्याच्यामध्ये पण आलं लसूण पेस्ट घालायचे. आता ही धने पावडर आहे, हे अर्धा चमचा घेतली. जिरे पावडर पाव चमचा. मिरपूड 2 चिमूट होईल एवढी. पाव चमचा चाट मसाला. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर. अर्धा चमचा मीठ. पाव वाटी दही. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आता हे पनीर आणि भाज्या आहेत हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि हे कोटिंग सगळं ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. हे सगळं भाज्या आणि पनीरला व्यवस्थित कोट झालेलं आहे, व्यवस्थित लागलेलं आहे सगळं. आता हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवायचं. मॅरिनेट करायला ठेवून एक 20 मिनिट झालेले आहेत. आता आपण कोळसे घेतलेले आहेत ह्या जाळीवर आणि हे पेटवून आपण स्मोकी फ्लेवर देणार आहोत. आता हे कोळसे चांगले लाल झालेले आहेत. गॅस बंद करते मी आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं तूप ह्याच्यावर घालून घेऊया आणि पटकन झाकण टाकायचं. किती छान असा स्मोक आला बघा पटकन. खूप जास्ती पण ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये. 1-2 मिनिट झाले की आपण बाहेर काढायचं. खूप वेळ ठेवलं तर स्मोकी फ्लेवर तो एकदम ओव्हरपॉवर होऊन द्यायचा नाही. ग्रेव्हीची तयारी करूया. गॅस लावून घेतलेला आहे. जाडबुडाची कढई ठेवलेली आहे. थोडं तेल घालूया. तेल चांगलं तापलेलं आहे. आता कांदा घालून घेऊया. मध्यम आचेवर कांदा छान भाजून घ्यायचा. एकदम गोल्डन कलरचा येऊपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. मीठ घालूया थोडं. आपण पनीरमध्ये थोडं मीठ अगोदर घातलेलं आहे. अंदाजेच ह्याच्यामध्ये पण घालायचं. साधारण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं दोन्ही ठिकाणी घातलेलं आहे. आणि मीठ घातल्यामुळं कांदा लवकर भाजला जातो. कांदा छान भाजून झालेला आहे. आलं लसूण टाकूया आपण. राहिलेले जे आलं लसूण होतं ते आता घालूया.
आपण टोमॅटो चिरलेला आहे तो घालूया. टोमॅटो तुम्ही प्युरी करून पण घालू शकता. चांगलं परतून घ्यायचं. बारीक गॅस करून टोमॅटो दुसऱ्या शेगडीवर ठेवते आणि त्यात आपण एक पॅन ठेवून घेऊया. आपण जे मॅरिनेट केलेलं आहे हे सगळं हे आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. हे साईड बाय साईड असं दोन्ही करूया. पॅन तापलं की थोडंसं तेल घालून घेऊया. आता हे पनीर सगळं आहे ह्याच्यावर पसरून घेऊया. स्टिकला लावून भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल, असं भाजला तरी पण चालेल. तेलावर परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं. खूप हलक्या हाताने असं पनीरला जास्त धक्का न लावता उलटपालट करून घ्यायचं. हे तेलावर छान परतून झालेलं आहे. हे साईडला ठेवून देऊया आणि आपण मसाला करायला घेतलेला ते इकडे घेऊया. आपली नेहमीची कांदा लसूण चटणी 1 चमचा टाकली, कारण आपण काश्मीरी पावडर 1 चमचा घातली ना तिखटासाठी, म्हणून आपण ही चटणी घालायची. किंवा तुम्ही मिरची पावडरच तुम्ही वापरू शकता, तिखट मिरची पावडर. थोडीशी कसुरी मेथी घेतली. हातावर चांगली चोळून ती पण घालायची. अगदी छोटा चमचा आहे गरम मसाला पावडर घातली थोडीशी. एक 2 मिनिट सगळं परतून झालं. आपण हा टिक्का तयार केलेला आहे. हा टिक्का ह्या मसाल्यामध्ये घालायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मॅरिनेट केलेला बाउल होता त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं. आपल्याला खूप ड्राय पण नको आहे. एक 2 मिनिटासाठी आपण झाकण टाकूया. दोन 4 मिनिट झालेले आहेत. आता गॅस बंद करूया आपण. झाकण उघडूया आपण. वाव, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. कलर पण छान आलाय. आपल्याला पाहिजे तशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. गार झाली की अजून थोडं अंगाबरोबर असं होणार आहे ते. एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. डिशमध्ये काढून झालेली आहे. मस्त असा पनीर टिक्का मसाला तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.